विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी उत्तम पवार द लायन अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण आता जी 11 एप्रिलला कंबाईन परीक्षा होणार आहे, संयुक्त पूर्व परीक्षा. या संयुक्त पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी कशी असावी आणि शेवटच्या दिवसामध्ये असा काही कॉन्फिडन्स असावा की आपल्याला परीक्षा पास होता यावी, याविषयी चर्चा करणार आहोत. नंबर 1, हे सक्सेस मिळवत असताना किंवा या परीक्षेमध्ये यश मिळवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय झालेलं आहे, आपण कंबाईनचा अभ्यास करत होतो. कंबाईनचा अभ्यास करत असताना 21 मार्चला आपण राज्यसेवा दिली आणि 21 मार्चला राज्यसेवा देत असताना दिली राज्यसेवा. आता याच्यामध्ये दोन गट पडतात मित्रांनो. नंबर 1, ज्यांनी फुल्ली राज्यसेवेचा अभ्यास केलेला आहे तो एक गट, आणि नंबर 2, ज्यांनी कंबाईनचा अभ्यास केलेला आहे किंवा त्यांच्या लाईफचं एम फक्त कंबाईन आहे, परंतु कंबाईनच्या पोरांनी बघावं तरी कसा येतो जीएसचा पेपर किंवा सिसॅट मधले गणित आपल्याला सुचतात का, याच्यासाठी पेपर दिला. निश्चितपणे पेपर दिला पाहिजे. परंतु मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही जीएसच्या पेपरला सुरुवात केलं, मी कधी कधी माइंड स्ट्रॅटेजीचा विचार सांगत असतो. माइंड स्ट्रॅटेजी म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला अननोन प्रश्न असतील तर तो विषय हातातच घ्यायचा नाही, 2-3 प्रश्न बघायचे. जर प्रश्न अवघड असतील तर दुसऱ्या सेक्शन पासून सुरुवात करायला पाहिजे. याला म्हणतात माइंड स्ट्रॅटेजी. म्हणजे जो आयोगानं ट्रॅप टाकलेला आहे तो ट्रॅप तोडायचा असतो. मग आपल्याला पहिल्यांदा तो ट्रॅप कळाला पाहिजे. मित्रांनो, ज्याला ज्याला ट्रॅप कळाला त्यांनी शेवटून सुरुवात केलं. कुणी चालू घडामोडीपासून सुरुवात केलं, कुणी राज्यघटनेपासून सुरुवात केलं, कुणी भूगोलपासून सुरुवात केलं. हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे की इतिहास ट्रॅप पडलेला आहे हे कळायला पाहिजे होतं. आणि कंबाईन वाल्याला तर लगेच कळायला पाहिजे होतं. अहो, राज्यसेवेच्या मुलांना कळालं नाही, ते तुम्हाला कळायला पाहिजे होतं, म्हणजे सगळ्यांनाच कळायला पाहिजे होतं. तर जीएस मध्ये इतिहास हा जो भाग होता, एक तर मित्रांनो कंबाईनला प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन याचा काही संबंध नसतो. आपला जो इतिहासाचा पार्ट आहे तो महाराष्ट्र आणि भारताशी संबंधित असतो. मग ज्या वेळेला आता 21 मार्च दिलेला पोरगा आपल्या पेपरचं अनालिसिस करतोय की मला किती मार्क पडले, मित्रा त्यापेक्षा काय अनालिसिस करणं गरजेचं आहे की जे कंबाईनचे प्रश्न म्हणजे कंबाईनच्या सिलेबसशी रिलेटेड असणारे प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत विचारले ते माझं बरोबर आले का नाही, एवढाच भाग आपण विचारात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही इतिहासाचा विचार करत असाल तर इतिहासाला मी सांगेन, नंबर 1, महात्मा फुलेंचा प्रश्न तुमचा बरोबर येणं गरजेचाच आहे. कारण आपण कंबाईनचा अभ्यास करतोय. कंबाईनच्या याच्यामध्ये समाजसुधारक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर गोविंद महेशराव याचंही उत्तर निघत होतं, तोही प्रश्न तुमचा येणं गरजेचा होता. मी सगळे तुमचे कंबाईनचे प्रश्न सांगतो आणि कोणते सोपे होते, कोणते मीडियम लेवलला होते आणि कोणते एक्स्ट्रीम हार्ड लेवलला होते, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. नंबर 3, घटना कालानुक्रमे लावा. त्याच्यामध्ये राजाची योजना असेल पाकिस्तानची, तर तो जो भाग होता घटना कालानुक्रमे लावा, हे 3 प्रश्न तरी कंबाईनच्या मुलांचे यायला पाहिजे होते. आणि दुसरे जे 2 प्रश्न राहिलेले आहेत, रामचंद्र घाडगे यांचा एक प्रश्न होता, तो थोडासा मीडियम आणि डिफिकल्ट लेवलला होता. शामराव परोडेकरांचा प्रश्न तोही डिफिकल्ट लेवलला होता. हे 2 प्रश्न नाही आले तरी चाललं असतं. हे 3 प्रश्न आले म्हणजे आपण कंबाईन करणारे विद्यार्थी एमपीएससीच्या लेवलला गेलेलो आहोत याचा विचार करा. म्हणजे ही कंबाईन पूर्वज होती. जर तुम्ही या दृष्टीने विचार केला तर तुम्ही काय विचार करताय, 15 प्रश्न इतिहासचे होते, मला किती आले. अहो, पण 15 पैकी आपल्या कंबाईनच्या रिलेटेड किती होते याचा विचारच करत नाहीये. म्हणजे जे प्राचीन आपण वाचलं नाही त्याचा बी प्रश्न यावं वाटतंय, जे अर्वाचीन आपण वाचलं नाही किंवा जे मध्ययुगीन आपण वाचलं नाही त्याचाही प्रश्न यावा असं वाटतंय. अरे बाबा, इथं जे वाचलेलं आहे ते येत नाही आणि तुम्ही म्हणताय जे वाचलेलं नाही त्याचा प्रश्न यावा, असं कसं होईल. म्हणजे तुम्ही एका पदार्थाची रेसिपी शिकलात आणि दुसरा पदार्थ तयार करायला गेलात, होणार नाही. शिऱ्याची रेसिपी शिकला आणि उपमा करायला लागला, असं कसं होईल रे, होणार नाही रे बाबा तसं. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की कॉन्फिडन्स लूज करून निघू नका, उलट कॉन्फिडन्स वाढवा की हे 3 प्रश्न आले की अरे मला तर इतिहास जमतंय असं तुम्ही म्हणलं पाहिजे. मग आपण भूगोलकडे वळू. भूगोलचं काय काय यायला पाहिजे होतं. आता भूगोलचा विचार करत असताना भूगोल महाराष्ट्राचा आहे,
भारताचा आहे, त्याचबरोबर जगाचा आणि इतर जो काही भूगोलशास्त्र असेल वगैरे सागरशास्त्र असेल, हा भूगोल राज्यसेवेला आहे. आपल्याला भूगोलशास्त्र सागरशास्त्र अशा काही संकल्पना नाहीये. मग आपल्याला काय यायला पाहिजे होतं? महाराष्ट्राचा भूगोल यायला पाहिजे होतं. मग त्याच्यातल्या कोणत्या संकल्पना यायला पाहिजे होत्या? नंबर 1 मोसमी वाऱ्याचा प्रश्न यायला पाहिजे होता. हा प्रश्न चुकणं अवघड आहे. का? याचं कारण सांगतो की हा प्रश्न अगोदर 2 वेळा विचारून झालेला होता. हा प्रश्न रिपीटेड होता, म्हणून हा प्रश्न येणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर व्यापारी वारे म्हणजे काय हे विचारलेलं होतं. हा प्रश्नही आपला येणं गरजेचं होतं. म्हणजे हा ज्यांचे हे प्रश्न आलेले असतील त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे 11 एप्रिल अशीच निघून जाणार आहे. कारण तुम्हाला जे प्रश्न कंबाईनच्या रिलेटेड होते ते सर्व प्रश्न मित्रांनो आलेले आहेत. मग कशाची चिंता करताय तुम्ही? अरे तुम्ही जे अभ्यास केलेलं होतं, जे तुम्ही वाचलेलं होतं, जे परीक्षेत विचारलं ते आले रे, तुम्हाला आले. त्याच्यातला एका तुम्हाला फक्त 50% मार्क पाहिजे. जेवढे कंबाईनचे प्रश्न विचारले होते त्याच्यातले अर्धे जरी आले ना तरी तू खुश व्हायला पाहिजे. आणि तू विचार करायला लागलाय 11 एप्रिलचा प्रश्न कसा असणार. अजिबात विचार करू नको. नंबर 3 तालुके विचारलेले होते. नंदुरबारचे आता हे तालुके येणं गरजेचं होतं, आलेच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्यानंतर ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वारनेस विचारली होती. हा प्रश्न आपल्याला येणं गरजेचं होतं, कारण हा प्रश्न आहे म्हणजे त्या संकल्पना आहेत भूगोलाच्या, त्या भूगोलाच्या संकल्पनेतला प्रश्न आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न आपल्याला यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर खडक श्रेणी विचारलेलं होतं. खडकपा हा प्रश्न आपल्याला यायला पाहिजे होता, कारण खडक श्रेणी खडक हा कंबाईनच्या सिलेबस मधला घटक आहे आणि ज्या वेळेला कंबाईनच्या सिलेबस मधला घटक येतो त्यावेळेला तो प्रश्न यायला पाहिजे. त्याच्यानंतर नद्याची उगमस्थान आहे, तो प्रश्न आपल्याला यायला पाहिजे होता. नद्याची उगमस्थानं सोपा प्रश्न होता किंवा तुमच्याशी रिलेटेड असल्यामुळं तो प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं होतं. तुमच्याशी रिलेटेड प्रश्न आहे त्याच्यामुळं तो प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर मृदाचा प्रश्न होता, काही हरकत नाही, मृदामध्ये इकडे तिकडे झाला असतं काही हरकत नाही, पण तो प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे. एवढे प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं होतं भूगोलच्या दृष्टीनं. जर एवढे प्रश्न तुमचे आलेले असतील तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज. कोळसा क्षेत्र ठीक आहे, इकडचं तिकडं थोडं झालं असतं, यायला पाहिजे होतं, ते आपल्याशी रिलेटेड होतं, पण नाही आलं तरी काही हरकत नाही. मित्रांनो हे जर प्रश्न आलेले असतील तर आपलं भूगोल चांगलं आहे. मी पुढे सांगणार आहे भूगोलला काय करायला पाहिजे 15 दिवस, पण आलेले असतील प्रश्न तर आपलं भूगोल चांगलं आहे. आता बघा पर्यावरणाच्या दृष्टीनं आपण ज्यावेळेला विचार करतो पर्यावरणाचा आणि आपला काही संबंध नाही, तरीही त्याच्यातला डेसिबलचा असेल कितकाचा असेल असं एक सामान्य पद्धतीने विचार करत असताना डेसिबलचा प्रश्न यायला पाहिजे होतं किंवा कितकाचा प्रश्न आपल्याला यायला पाहिजे होतं. पुढचा जो आपला पार्ट आहे तो आहे अर्थशास्त्र. मित्रांनो सगळ्यात जास्त जर आपली जर गळचिटी झालेली असेल तर 2 विषयात झालेले आहेत, एक म्हणजे इतिहास आणि दुसरं म्हणजे अर्थव्यवस्था. ह्याच्यातले काही प्रश्न अननोन होते, कारण जे वित्तीय समावेशनाचा घटक आहे तो वित्तीय समावेशनाचा घटक आपल्याला नाहीये. म्हणजे आपल्याला नाहीये इन द सेन्स तिकडे प्रमुख घटक आहे. आपल्याला विचारलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात विचारत नाहीत. 3 योजना विचारल्या होत्या त्या गोष्टी आपल्याला विचारत नाहीत. आता याच्यामध्ये काय यायला पाहिजे होता? घनतेचा प्रश्न यायला पाहिजे होता किंवा भूगोलामधला घनतेचा प्रश्न यायला पाहिजे होता. प्रश्न अवघड होता मित्रांनो, त्याच्यामुळे तो नाही आला तरी काही विचारात घ्यायचं नाही. आता ह्याच्यामध्ये जीडीपी, जीएनपी आणि जीएनपी आणि यांचा जो संबंध होता तो प्रश्न यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर एचडीआय आणि एचडीआय मोजण्याचा जीएनआय हा जो घटक आहे तो यायला पाहिजे होता. दारिद्र्याची फक्त 1993-94 लखनावालानुसार जी काही आकडेवारी होती म्हणजे 36% हे मित्रांनो यायला पाहिजे होतं. मग जर तुमचे हे प्रश्न आलेले असतील तर तुम्ही कशाला टेन्शन घेताय? हे प्रश्न आलेले आहेत ना तुमचे, मग कशाला टेन्शन घेताय? सगळं महाराष्ट्र आज टेन्शन मध्ये आहे की मी राज्यसेवेचा पेपर दिला, माझा स्कोर कमी आला. अजिबात विचार करू नको मित्रा. जे प्रश्न तुला यायचे होते म्हणजे जे प्रश्न तू कंबाईन रिलेटेड वाचले होते ते प्रश्न आलेले आहेत तुझे. जे कंबाईन रिलेटेडच्या पलीकडचे होते ते आले नसतील तर काय विचार करतो? त्याच्यानंतर एसडीजी निर्देशांक 2018 मित्रांनो माझं मत आहे हे यायला पाहिजे होतं, कारण तसं जर विचार केला तर हा चालू घडामोडीशी रिलेटेड भाग होता, परंतु ते इकॉनॉमीच्या दृष्टीने विचारलेले पाहिजे होते. त्याच्यामुळे हे प्रश्न आपले येणे गरजेचे होते. जर हे प्रश्न आलेले असतील तर मी म्हणेन की तुमचं इकॉनॉमी त्या दृष्टीने चांगलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघू. आता राज्यघटना.
राज्यघटनेच्या दृष्टीने जर मी विचार केला तर राज्यघटनेच्या दृष्टीनं आपल्याला काय काय येणं गरजेचं होतं ते मी तुम्हाला सांगेन. पहिलं, केंद्रीय माहिती आयोगाचा प्रश्न येणं गरजेचंच आहे. केंद्रीय माहिती आयोग आपल्यालाही आहे, राज्यसेवेलाही आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न येणं गरजेचा होता. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाचा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही की बाबा ह्याच्यात काय अवघड आहे वगैरे, ह्याचा काही प्रश्न नाही. नंबर 3, कलम 29 प्रश्न यायलाच पाहिजे होता म्हणतोय मी. कलम 29 यायलाच पाहिजे, कारण कलम 29 मध्ये असं काही भाग नाही, तिकडेही आहे, आपल्यालाही आहे. मूलभूत हक्क म्हणजे कंबाईनलाही आहे आणि राज्यसेवेलाही आहे. उच्च न्यायालयाचा यायला पाहिजे होता, केंद्रीय माहिती आयोगाचा यायला पाहिजे होता. त्याच्यानंतर राज्य पुनर्रचना विधेयक आपल्यालाही आहे, त्यांनाही आहे. राज्य पुनर्रचना विधेयक हाही प्रश्न आपल्याला येणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर घटना दुरुस्ती विधेयक हाही प्रश्न आपल्याला येणं गरजेचं होतं, किंवा आपलाही आला असेल असं आपल्याला गृहीत धरायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर धन विधेयक आणि वित्त विधेयक, धन विधेयक आणि वित्त विधेयक 1 आणि 2, वित्त विधेयक 1 आणि 2 हे प्रश्न आपले येणं गरजेचं आहे, कारण धन विधेयक आपल्यालाही आहे, 110 ची व्याख्या असेल, किंवा वित्त विधेयक आणि धन विधेयक याच्यामध्ये काय फरक आहे, काय होऊ शकतं, आणि वित्त विधेयक 2 मध्ये काय फरक आहे, या गोष्टी आपल्याला येणं गरजेचं आहे. म्हणजे एवढे जरी प्रश्न तुम्हाला मित्रांनो आले असते तरी मी म्हणल की तुम्हाला व्यवस्थितपणे हे झालं असतं. आता राहिलेले प्रश्न कुठले आहेत? आता संसदेवरचा जो प्रश्न आहे किंवा लोकसभा सभापतीचा प्रश्न तुम्हाला येणं गरजेचं होतं. लोकसभा सभापती जरी हा संसदेचा घटक असला तरी तो प्रश्न आपल्याला येणं गरजेचं होतं. काही त्या प्रश्नामध्ये असे काही फार मोठी ही नव्हती. घटना दुरुस्ती विधेयक तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा तो प्रश्न असाही आपल्याला आला असता. आता जे आंतरराज्य जल विभाग असेल किंवा आंतरराज्य परिषद असेल किंवा संसदेच्या संबंधाने जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला आले नाही तरी ते आपल्या अभ्यासक्रमामध्ये थोडंसं कनेक्टेड नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला ते प्रश्न आले नाहीत, तुम्ही काही विचार करू नका तिथं. त्याच्यानंतर जो चालू घडामोडीचा भाग आहे त्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपल्याला काय काय येणं गरजेचं होतं. आता मित्रांनो मी याच्या अगोदरही सांगितलंय, माझ्या चालू घडामोडीच्या विश्लेषणामध्ये ही सांगितलंय की आपल्याला आणि कंबाईन आणि राज्यसेवा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो फरक आहे की कंबाईनला जो चालू घडामोडीचा प्रश्न आहे तो चालू घडामोडी या शब्दाने येतो. चालू घडामोडी या शब्दाने आपल्याला प्रश्न विचारले जातात, आणि राज्यसेवेला जे प्रश्न विचारले जातात राज्यसेवाला विचारणारे प्रश्न हे प्रचलित घडामोडीच्या दृष्टीने असतात. प्रचलित घडामोडी. आता मग मित्रांनो मला तुम्ही सांगा या दोन्हीतला सगळ्यात महत्त्वाचा फरक काय? तर ज्यावेळेला आपण चालू घडामोडीचा विचार करतो, चालू घडामोडी म्हणजे त्या संबंधित वर्षामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ 2019 असेल, 2020 असेल, 2021 असेल, तर त्या चालू घडामोडीशी संबंधित म्हणजे त्या दाट्याशी संबंधित किंवा त्या घटनेशी संबंधित तेवढाच भाग क्वेश्चन विचारात घेतला जातो. आणि ज्यावेळेला आपण प्रचलित घडामोडीचा विचार करतो त्यावेळेला उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं जर साहित्य अकादमीचा पुरस्कार विचारलेला असेल तर दोन्ही बाजूला प्रश्न कसा विचारला जाईल. तर साहित्य अकादमीवर जर प्रश्न विचारायचा असेल आयोगाला तर कंबाईनला प्रश्न विचारत असताना ते म्हणतील कदाचित अजूनही याच्यावरच एखादा प्रश्न येईल की बाबा किंवा कुणाला मिळाला मराठीमध्ये, ओके, तर हा प्रश्न असा विचारला जाईल कदाचित अजून. इकडे प्रश्न कसा विचारला ते तुम्ही बघितलं की 23 भाषांमध्ये विचारला. ऍक्च्युअली ते नंतर नेपाळी भाषेला नंतर दिलेलंच आहे, त्याच्यामुळे तो काही भाग नाहीये. 23 भाषांमध्ये विचारला, इंग्रजीमध्ये कोणाला विचारला, कोणत्या भाषेला विचारलं नाही, किंवा त्याची स्थापना कधी झाली वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे विचारात घेतल्या जातात. आता तुम्ही म्हणता की 2019 ची चालू घडामोडी होती आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न 2017 चे होते, काही प्रश्न 2018 चे होते. तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं जरी एखादी घडामोडी किंवा करंटची घडामोडी 2019 मधली असली तर त्याचा संदर्भ 2017 आणि 2018 मध्ये किंवा एखाद्या वेळेला 2016 मध्ये जरी लागत असेल तरी ते राज्यसेवेला ग्राह्य आहे, कारण तिकडं शब्द विचारलेला आहे प्रचलित घडामोडी. मित्रांनो मग या चालू घडामोडीच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला काय काय येणं गरजेचं होतं. मी म्हणेन की आपल्याला काय काय यायला पाहिजे होतं. नंबर 1, नाळ पिक्चरचे दिग्दर्शक आपल्याला यायला पाहिजे होते. ग्रेटा थनबर्ग हे आपल्याला यायलाच पाहिजे होतं, कारण ते 2019 चा भाग आहे. त्याच्यानंतर आरे मधलं फक्त जो काही भाग 2019 मधला आहे तो आपल्याला यायला पाहिजे होतं. नाही आलं तरी काही हरकत नाही, ओके, सोडून द्या. अमेझॉन मधलं जो घटक आहे
बाबा कुठं कुठं पसरलेला आहे तेवढाच घटक नाही आलं तरी त्याच्यावर जास्त विचार करत बसू नका. त्याच्यानंतर हॅट्रिक यायलाच पाहिजे होती कारण तो आपला प्रश्न आहे किंवा कुणी कुणी हॅट्रिक केलेली आहे असे प्रश्न आपल्याला येणं गरजेचे होते. आणि जे प्रश्न इतर 2017 रिलेटेड केलेले आहेत 2017 रिलेट केलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आले जरी नसते तरी काही विचार करण्याची गरज नाही. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये एक 5-6 प्रश्न आपल्याला यायला पाहिजे होते. आणि मग अजून जर तुम्हाला असं राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवेच्या जीएस मध्ये मला मार्क पडले नाहीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर करायची काहीच गरज नाही. पेपर घ्या आणि पेपर मधले जे जे प्रश्न कंबाईनच्या रिलेटेड असतील असं वाटते ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह झालेले आहेत का झालेले नाहीत तर तो घटक फक्त करून घेण्याचा प्रयत्न करा. मग आता राहिलेल्या 14 दिवसामध्ये किंवा राहिलेले जे काही 2 वीक आहेत 2 आठवडे आहेत या 2 आठवड्यामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा फंड आहे की एमपीएससी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवते. बरोबर आहे. एमपीएससी ची डिमांड काय एमपीएससी तुमच्याकडनं काय गृहीत धरते की बाबा या मुलांना हे आलं पाहिजे हे गृहीत धरते. मित्रांनो आपण एवढा संपूर्ण कालावधी अभ्यास केलेला मग आता काय शेवटच्या दिवसामध्ये कोणतंही नवीन पुस्तक वाचू नका. ओन्ली रिव्हिजन आणि रिव्हिजन करत असताना 1 डे 1 सब्जेक्ट 1 डे 1 सब्जेक्ट हे सगळी माझी मत आहेत मित्रांनो. प्रत्येकाला जे लागू होईल अशातलाही भाग नाही. म्हणजे ज्याला जमतं की 1 डे 1 सब्जेक्ट त्याने विचार. आता 1 डे 1 सब्जेक्ट हे करत असताना कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही अर्थशास्त्रात मी सुरुवातीला अर्थशास्त्राची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेन. आता अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला 11 ते 12 घटक करायचे आहेत. हे 11 ते 12 घटक तुम्ही आतापर्यंत जे पुस्तक वाचलेलं असतात काही जणांनी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलेलं असेल काही जणांनी देसले सरांचं पुस्तक वाचलेलं असेल जे पुस्तक वाचलंय त्याला सोडू नका त्याच्यावर विश्वास ठेवा. नवीन पुस्तक काही बाजारात येईल कोण म्हणेल माझ्या ह्या नोट्सवर 10 पेजेस त्याच्यातनच प्रश्न येत नाहीत मित्रांनो. जे प्रश्न तुम्ही वाचलेले आहेत मी आतापर्यंत एवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत एकाच पुस्तकातनं कितीतरी प्रश्न आलेले बघितले. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. कुणीही शिकवलेलं असेल कोणत्याही शिक्षकांनी शिकवलेलं असेल फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. इतर एकमेकाला नावं ठेवून भरपूर जण मोठे झालेले आपण बघतोय परंतु काही गरज नाही. ज्या शिक्षकांनी शिकवलेल्या त्या शिक्षकावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून तुम्ही पुढे जावा. मित्रांनो जर आपण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक बघितलं तरी त्याच्यातून सुद्धा 100 मार्क जीएस फॉरला सुद्धा आलेले आहेत. म्हणजे जे 110 प्रश्न अर्थशास्त्राचे त्याच्यातनं 70-80 प्रश्न येतात. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही पुस्तकातनं प्रश्न येतात फक्त तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. नंबर 1 मग आता तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न रिव्हिजनला घेतलं मित्रांनो अगोदर त्याचे उपघटक काढून घ्या. उपघटक आणि उपमुद्दे जे काही असतील ते काढून घ्या एका कागदावर लिहून घ्या. म्हणजे काय याच्यात जेवढे उपमुद्दे दिसतात तुम्हाला काय काय उपमुद्दे दिसतात. आर्थिक प्रक्षेत्रापासून सुरुवात करा. आर्थिक प्रक्षेत्र म्हणजे काय ओके हे आर्थिक प्रक्षेत्र एकच पॉइंट काढायचा. त्याच्यानंतर निवासी म्हणजे काय नागरिक म्हणजे काय परकीय नागरिक म्हणजे काय असे सगळे पॉइंट घ्यायचे. ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना काढायच्या. या घटकामध्ये जेवढ्या संकल्पना आहेत तेवढ्या संकल्पना काढायच्या. घटक उत्पन्न म्हणजे काय गैर घटक उत्पन्न म्हणजे काय बघा. म्हणजे मी तुम्हाला एक सॅम्पल द्यायला लागलो. अंतिम वस्तू म्हणजे काय. मग अंतिम वस्तू बघत असताना तुम्हाला मध्यस्थ वस्तू किंवा मध्यम वस्तू आली पाहिजे. तोही भाग सगळ्यात महत्वाचा आहे. मग असे सगळे पॉइंट काढल्यानंतर अंतिम वस्तू असतील अंतिम सेवा असतील मध्यस्थ वस्तू असतील त्याच्यानंतर आर्थिक वर्ष असेल आधारभूत वर्ष असेल या ह्याच्यामध्ये जेवढे पॉइंट आहेत तेवढे पॉइंट तुम्ही काढून घ्यायचे. आर्थिक वर्ष असेल आधारभूत वर्ष असेल आधारभूत वर्ष देशांतर्गत भाग असेल देशांतर्गतचा अर्थ काय आहे राष्ट्रीयचा अर्थ काय आहे स्थूलचा अर्थ काय आहे निव्वळचा अर्थ काय आहे. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्यावेळेला मग आता तुम्ही हे सगळं काढून घेतलं. त्याच्यानंतर जीडीपी असेल जीडीपी कशाला म्हणायचं जीएनपी कशाला म्हणायचं एनडीपी कशाला म्हणायचं एनएनपी कशाला म्हणायचं या पद्धतीने रिव्हिजन झाली पाहिजे. मग एक मित्राचा गट करा.
म्हणजे दोन चार चांगले मित्र घ्यायचे. आपल्याला माहितच असते आपले मित्र काय. आणि असंही सिरियसनेस असतात होतो सगळी मुलं ओरडतात किंवा काही तज्ञ मंडळी ओरडतात की मुलं अभ्यासच करत नाही. मुलं अभ्यास करण्याशिवाय पास होतात का? आपण पास झालं नाही म्हणून मुलांना पास होणार नाही असं सांगणं योग्य आहे का? शिक्षकांना त्याच्या पातळीपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कोण कमी शिकवत असेल, कोण जास्त शिकवत असेल, एकमेकाला नावं ठेवून मोठं होणं अवघड आहे. विद्यार्थ्याला बी नावं ठेवायचं नाही, शिक्षकाला बी नावं ठेवायचं नाही पुस्तकात. आता बघा, तुम्ही ज्या कलरचा चष्मा लावलाय त्याच कलरचं आपल्याला दिसतं. तुम्ही लाल कलरचा चष्मा लावलाय आणि तुम्हाला सगळं निळं दिसावं असं वाटतंय, होणार नाही मित्रांनो. तुम्हाला सगळे कलर लालच दिसतील. आम्हाला वाटतं या सगळ्याच पुस्तकातनं प्रश्न येतात, त्यात काही भाग नाही. अरे 2 येतील, कुणातनं 3 येतील, असं एकही पुस्तक बाजारात नाही की अख्खे 15च्या 15 प्रश्न एकाच पुस्तकातनं आले. काही मुलं माझ्याकडे येतात, म्हणतात सर हे 10 पेजेस नोट्स आहेत, ह्याच्यातनं 15 प्रश्न येणार आहेत. मित्रा, तसं जर असताना ज्यानं हे 10 पेजेसच्या नोट्स काढले ना, ते महाराष्ट्रात फर्स्ट आला असतं. ते पूर्व तरी पास झाले का किंवा कोणत्या मुख्याला तरी गेले का ते अगोदर बघ. आलं का लक्षात? आणि मग कशाला म्हणतोय की ह्या 10 पेजेसनं 15 मार्क येईल, या 10 पेजेसनं 12 मार्क येईल? नसते बाबा, हे अगोदर जे काही पुस्तकं काढलेले आहेत. मी तर म्हणतो ना, ही एमपीएससी म्हणजे हे एमपीएससी ची भगीरथ गंगा आहे. ती एका म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी काम केलेलं आहे, मग कोणी असतील, ते आनंद पाटील सर असतील, रंजन कोळंबे सर, कोणी असतील, ज्यांनी चांगलं काम केलंय त्या सगळ्यांचं हे आहे. नाहीतर अगोदर पुस्तकं सुद्धा उपलब्ध होत नव्हते, आता पुस्तकं तरी उपलब्ध झालेली आहेत. ओके, तर हा जो सगळा भाग आहे असं एक डिटेल मध्ये तयार करून घ्यायचं प्रत्येक घटकाचं. आणि प्रत्येक घटकाचं मग बाजारात समजा अर्थशास्त्राला 2 पुस्तक आहेत, एक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, देशले सरांचं पुस्तक आहे. मग त्याच्यातले प्रत्येक घटक, त्याच्यातले उपघटक काढा, त्याच्यातले मुद्दे काढा आणि मग स्वतः तुम्ही अभ्यास करा दिवसभर की मला आर्थिक प्रक्षेत्र येते का? येते, चल पुढे. येत असेल तर तिथं अजिबात थांबू नका. रिव्हिजन मेथड सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. शेवटच्या दिवसामध्ये काय करणं गरजेचं आहे याची रिव्हिजन मेथड सांगतोय. मग आर्थिक प्रक्षेत्र येते का तुला? ओके, चल मनातल्या मनात बघायचं. किंवा एखादा कोरा कागद घ्या, कोरा कागदावर बघा येते का. त्याच्यातला कीवर्ड मित्रांनो, सगळी परीक्षा जी आहे ती कीवर्डची आहे. कीवर्डवर ही परीक्षा खेळते. म्हणजे प्रत्येक घटक. आणि तुम्हाला जो राज्यसेवेचा पेपर होता त्याची विचारण्याची स्टाईल वेगळी होती. कंबाईनचा प्रश्न विचारण्याची स्टाईलच वेगळी आहे. नाहीतर मी नेहमी म्हणत असतो की जर समजा राज्यसेवेसारखे प्रश्न कंबाईनला विचारायला लागले तर राज्यसेवेतनंच पीएसआय घेतलं असतं, राज्यसेवेतनंच एसटीआय घेतलं असतं, राज्यसेवेतनंच एएसओ घेतलं असतं. वेगळी परीक्षा घ्यायची आयोगाला गरजच नव्हती. कशाला वेगळी परीक्षा? गट ब कशाला, गट क कशाला? काही गरजच नसती. त्याच्यात मेरिट खाली आलं असतं, तिथूनच उचललं असतं. सगळ्यात महत्वाचा फरक लक्षात घ्या की राज्यसेवेला 100 प्रश्न 2 तास आहेत. आपल्याला 100 प्रश्न 1 तास आहे. 1 तासात 100 प्रश्न सोडवायचे म्हणजे राज्यसेवेसारखं स्वरूप असणार नाही हे कळतंय. तरी पोरगे 21 मार्चच्या नंतर जवळजवळ 100 मुलं मला भेटतात आणि ते विचारतात सर कंबाईनचा पेपर कसा असेल, राज्यसेवेसारखा असेल का? नसणार भाऊ राज्यसेवेसारखा. भाग लक्षात घ्या. म्हणून अभ्यास करत असताना रिव्हिजनवर सगळ्यात महत्वाचा भर द्या. ज्याचं रिव्हिजन तगडं त्याचं यश नक्की. त्याचं यशाला कोणीही अडवू शकत नाही मित्रांनो. यशापासून फक्त आणि फक्त तुम्हीच तुम्हाला अडवू शकणार आहे. इथून पुढं जे 14 दिवस राहिले ते निवांत राहा. 7 तास झोप घ्या, 7 ते 8 तास झोप मस्तपैकी. कुणाचंही ऐकू नका. आमच्यासारखा महाराज तर अजिबातच ऐकू नका की बाबा येऊन होते तेव्हा होते, याच्यातनं येते त्याच्यातनं येते. आता जे काही तुम्ही वाचलेलं असेल त्याच्यातनं प्रश्न येऊ न येऊ, कुणी सांगू ह्या पुस्तक वाचा आता, नवीन पुस्तक तर अजिबात हातात घेऊ नका. कुणीही सांगू द्या, नवीन पुस्तकाला हात लावू नका. तुम्ही जे काही पुस्तक वाचले, मग तुम्ही आता तात्यांचा ठोकळा जरी काही जरी वाचलेला असेल, मी एक उदाहरण द्यायला लागलो. जे काही पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल त्या पुस्तकावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा. म्हणजे एवढं आईवडिलांनी कष्ट केलेलं आहे आणि एवढ्या आईवडिलांच्या कष्टाबरोबर तुम्ही सुद्धा लॉकडाऊन मध्ये कष्ट केलेले आहे. अहो, लॉकडाऊन मध्ये काही मुलं 1 दिवस घरी सुद्धा गेलेले नाही, तो इथं अभ्यास करतायत. मित्रांनो, शेवटचे जर 10-12 दिवस तुम्ही व्यवस्थित नाही घालवले तर तुमचा रिझल्ट येणार नाही. या शेवटच्या दिवसावर मित्रांनो रिझल्ट कशावर येतो? ज्याला कॉन्फिडन्स लेवल चांगला आहे ना, जे म्हणतंय ना मी अशीच परीक्षा मारून येईन, रिझल्ट येतो. आणि एखाद्याचा अभ्यास जर झालेला असेल आणि ते म्हणाल की राज्यसेवेच्या परीक्षेला मला मार्कच पडले नाही, परत मी सांगायला लागलोय आपण कंबाईनचा अभ्यास केला होता आणि राज्यसेवेचा पेपर दिला, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नको रे.
टेन्शन कशाला घेतोय? ओके, सगळ्यात महत्वाचं मग हे येतंय का, फक्त येतंय का बघायचं आणि त्याच्यानंतर साधारणतः 3 ते 4 तास मित्राबरोबर बसून ग्रुप डिस्कशन करायचं. मी मित्रांनो सगळ्यात जास्त याला महत्व देईन, कारण ग्रुप डिस्कशन करत असताना एखाद्या शब्दावर जे काही टॉन्ट पडलेले आहेत, जे काही कमेंट आलेले आहेत, ते कमेंट विसरत नाहीत, ते टॉन्ट विसरत नाहीत. म्हणून तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही परीक्षेत बसलेला असाल ते टॉन्ट, ते कमेंट लगेच तुम्हाला लक्षात येतील. म्हणून ग्रुप डिस्कशन जास्तीत जास्त करा. आजपर्यंतचा इतिहास आहे, ज्या ज्या मुलांनी ग्रुप डिस्कशन केलं त्यांना सर्वांना मार्क आलेले आहेत. म्हणून माझं पहिलं समजा अर्थशास्त्र घेतलं तर अर्थशास्त्राला घटक कोणते महत्वाचे आहेत ते काढून घ्या. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला प्रश्न विचारणारच. दुसरं दारिद्र्य बेरोजगारी प्रश्न येणारच. हे घटक आपल्याला माहित असणं गरजेचे आहे अगोदर. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त प्रश्न येणारच. सार्वजनिक वित्त, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कर रचना आला पण तरी आपण कर रचना इथं घेऊ. त्याच्यानंतर बँकिंग मध्ये आता राष्ट्रीयकरणावर प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आरबीआय, त्याच्यानंतर पैसा, त्याच्यानंतर काय राहिलं बघा पंचवार्षिक योजना, त्याच्यानंतर कृषी, उद्योग, सेवा. हे घटक तुमचे चांगले झाले पाहिजे. काय जर विचारतात चालू घडामोडीचा अर्थशास्त्राशी रिलेटेड काय होईल का? मित्रांनो तुमचं सगळ्यात महत्वाचं हे टॉपिक असणं गरजेचं आहे. सार्वजनिक वित्त याच्यावर प्रश्न जास्तीत जास्त येतात. म्हणजे काही काही वेळेला 3 प्रश्न, काही वेळेला 4 प्रश्न. 1-2 दिवसात मी सार्वजनिक वित्तावर व्हिडिओ बनवेन. व्यापारामध्ये काय येतं हा भाग सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या. भारतातर्फे आयात कोणाला जास्त आहे, भारतातर्फे निर्यात जास्त कोणाला आहे, व्यापारी भागीदारी कोणाबरोबर आहे आणि व्यापारी भागीदारीमध्ये नफ्याची भागीदारी कोणाची आहे, तोट्याची भागीदारी कोणाची आहे, हे प्रश्न इथे येतात. कर रचनेमध्ये तर आताच्या रिलेटेड प्रश्न येणार की 2019-20 आर्थिक पाणी असेल, अर्थसंकल्प असेल, 2020-21 अर्थसंकल्प असेल त्यानुसार. बँकिंग मध्ये मी तुम्हाला आता सांगितलं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आता 2019 मध्ये 2020 मध्ये ज्यांचा इम्पॅक्ट झाला त्या राष्ट्रीयकरण झालेल्या बँका. आरबीआय मध्ये ज्या संकल्पना आहेत, रेपो दर असेल, रिव्हर्स रेपो दर असेल, बँक दर असेल, ह्या ज्या संकल्पना आहेत आणि त्या संकल्पनेचा किंवा मौद्रिक धोरण विचारात घेत असताना त्या संकल्पना कशाला वापरल्या जातात, संख्यात्मक साधनं कोणती, गुणात्मक साधनं कोणती, याचा विचार इथे केला जातो. पैशाच्या संबंधाने काही प्रश्न विचारलेले असतात. पंचवार्षिक योजनेमध्ये एक प्रश्न फिक्स असतो, तेही 11वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना किंवा तुमचं नीती आयोग. त्याच्यानंतर कृषीमध्ये काही प्रश्न हे बेसिक असतात किंवा काही प्रश्न हे योजनेवर आधारित असतात. उद्योगामध्ये आता प्रश्न कोणते येऊ शकतात, औद्योगिक धोरण असतील किंवा लघु उद्योग असतील, मायक्रो किंवा मीडियम लेवलचे उद्योग असतील, यांच्या व्याख्या बदललेल्या त्या व्याख्या येऊ शकतात. आणि सेवावर आतापर्यंत काही प्रश्न विचारले पण तरी बघून घ्या. तर एवढे घटक आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत, एवढे घटक आपल्या दृष्टीने महत्वाचे, एवढे घटक करा, तुम्हाला 10+ मार्क मिळतील. 101% तुम्हाला 10+ मार्क मिळतील. फक्त भाग लक्षात घ्या की अर्थव्यवस्था करत असताना कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे आयोग वळत आहे. तुम्ही जरी समजा आज जे 2 पेपर झालेले आहेत, माननीय गवई सर आल्यापासून जे 2 पेपर घेतलेले आहेत, एअरविआयचा पेपर असेल किंवा राज्यसेवेचा पेपर असेल, हे दोन्ही पेपर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आयोग जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल कडे वळलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आपण बघतोय राज्यघटना. आता राज्यघटनेची स्ट्रॅटेजी कशी असावी? काही जण म्हणतात सर फक्त पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर राज्यघटना होईल का? परत विद्यार्थी मित्रांनो मी तसंच म्हणतोय, संविधान सभा तो मूलभूत कर्तव्य इथं तुमचे किमान 4 ते 5 प्रश्न तयार होतात. मी राज्यसेवा आणि कंबाईन ह्याच्यामध्ये जो डिफरन्स सांगतोय की कंबाईन वाचत असताना पुढून वाचलं पाहिजे, राज्यसेवा वाचत असताना पाठीमागून वाचलं पाहिजे. संविधान सभेवर तुमचा प्रश्न तयार होणार म्हणजे होणार, 101% तुमचा प्रश्न तयार होणार. म्हणजे घटना निर्मितीचा म्हणजे तुमच्या सिलेबसचा घटक बघितल्यानंतरच घटना निर्मितीची पार्श्वभूमी असा एक शब्द आहे तिथं किंवा असं एक वाक्य टाकलं तर त्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर राज्य प्रशासन किंवा आता घटना निर्मिती झाल्यानंतर
मूलभूत कर्तव्यापर्यंतचा जो भाग आहे, मग घटक राज्य निर्मिती असेल, मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्व असेल, संघराज्य पद्धत असेल, एकात्म पद्धत असेल आणि मूलभूत कर्तव्य असेल, तर इथपर्यंत किंवा घटनेची वैशिष्ट्ये असतील, तर इथपर्यंत तुमचे 4 ते 5 प्रश्न तयार होतात. त्याच्यानंतरचा अभ्यास करत असताना अभ्यास कसं करायचं, राष्ट्रपती घेतलं तर राष्ट्रपतीच्या बरोबरीने राज्यपाल घ्यायचं. मी परत तुम्हाला सांगायला लागलोय की आता पुस्तकं वाचत बसायची गरज नाही, कारण आजपर्यंत आपण वाचत आलेलो आहोत. आता जर तुम्ही वाचले पुस्तक तर तुम्ही वाचणार नाही. आता पुस्तकात वेळ घालवत बसला. काही जण म्हणतात सर 1 दिवसात रिव्हिजन कसं करायचं. आताच मी सांगितलं राष्ट्रपती. आता राष्ट्रपतीवर पाठीमागे कंबाईनला काय प्रश्न विचारलेले आहेत किंवा कोणत्याही परीक्षेत काय प्रश्न विचारलेले आहेत याचा विचार करून की बाबा पुढे काय प्रश्न येऊ शकतो हा भाग लक्षात घ्यायचा. आपल्याकडं एकतर फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल या दोन्हीचा मिसळ आहे, या दोन्हीचा मेळ आहे आपल्याकडे आणि दोन्हीची वेळ. म्हणून हे तुलनात्मक रीतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. परत मी सांगतोय, ग्रुप डिस्कशन व्हेरी 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 इम्पॉर्टंट, म्हणजे क्रुशियल रोल असेल ग्रुप डिस्कशनचा. आताही मी बघतोय जी मुलं माझ्याकडे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी होती किंवा राज्यसेवेसाठी जी मुलं गायडन्स घेत होती त्या मुलांना तुफान मार्क आलेले आहेत. ऍक्च्युअली मी स्वतः बघितलेलं आहे. तर हे मार्क येण्याचं कारण काय, तर हे मार्क येण्याचं कारण आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि त्या एकमेकांवर असणारा विश्वास आणि होणारे ग्रुप डिस्कशन. की बाबा हे ग्रुप डिस्कशनचा फार मोठा परिणाम आहे. मग इथं सर्वोच्च न्यायालय घेतलं, सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबर उच्च न्यायालय, म्हणजे तुम्ही इकडे सुप्रीम कोर्ट घेतलं, हायकोर्ट, महान्यायवादी घेतलं, महाधिवक्ता. तर या पद्धतीनं तुम्ही अभ्यास जर केला तर इथं महान्यायवादीवर किंवा महाधिवक्त्यावर प्रश्न एक येणारच आहे, येणार आहे. म्हणजे जेवढे घटनात्मक आयोग आहेत त्या घटनात्मक आयोगावर प्रश्न येणार आहे. मग एनसीबीसी असेल, निवडणूक आयोग असेल, महालेखा परीक्षक असेल म्हणजे कॅग असेल किंवा एससी एसटी आयोग असेल, याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता असते कंबाईनला. मग इथं पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, उपराष्ट्रपती असेल, पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा उपराष्ट्रपती असेल, तर याच्यावर प्रश्न येणार. मग एवढे घटक आणि पंचायत राज. आता बघा, पंचायत राज ज्यावेळेला तुम्ही करता तर पंचायत राज करत असताना फक्त जास्तीत जास्त, आता तुम्ही काही जण करणारे नसतात, म्हणजे मला करायचं नाही या मूड मध्ये असतात, तर 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती आणि ग्रामपंचायत याच्यावर जरी बनतं, म्हणजे करणारच नाही त्याच्यासाठी म्हणतोय. म्हणजे ज्यांचं पंचायत राज ऑप्शनल आहे त्यांनी फक्त 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, म्हणजे काही वेळेला ज्या समित्या आहेत त्या समित्या नाही वाचल्या तरी चालतात. आणि ग्रामपंचायत मग ग्रामसभा असेल, आता सरपंचाची जी निवड आहे ती निवड कशी आहे, अविश्वास ठराव कसं दाखल करतात, एवढं जरी वाचून गेलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि एलिमिनेशन पद्धतीनं तुमचं उत्तर निघतं. तर एवढ्या घटकावर तुम्ही जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर इथं तुम्हाला 7+ मार्क मिळून जातात. आणि मित्रांनो, ज्याचं पीएसआय टार्गेट आहे त्याचं किमान 7+ टार्गेट असणं आवश्यक आहे तुमचं, तर तुम्हाला 50-55 मार्क पडतात. आणि 50-55 मार्क पडले तर सेकंड की नंतर सुद्धा तुम्ही इन मध्ये राहू शकता. आपल्याला वाटतं 40च मार्क पाहिजे, 45च पाहिजे, 45 म्हणलं की त्याचं 40 वर येते. आलं का लक्षात? मग हा भाग इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरा भाग आहे की चालू घडामोडीमध्ये काय करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी मित्रांनो, मी नेहमी सांगितलेले आहेत 17 घटक आहेत. 2019 आणि 2020 त्याचे काही टॉपिक्स मी काढलेले आहेत. नंतर मी टेलिग्रामवर पीडीएफ वगैरे किंवा माझ्याही द लॉयन अकॅडमीचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरही मी ते टाकणार आहे. या 17 घटकाच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता कमी असते. इथं आपल्याला 10+ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला फेब्रुवारी 2019 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत म्हणतोय मी, फेब्रुवारी 2021 पर्यंतचा डाटा फक्त इथं करत असताना वर्ष टार्गेट करण्यापेक्षा जे प्रश्न पाठीमाग आलेले आहेत म्हणतोय मी. तुम्ही परत राज्यसेवेवर जाऊ नका. राज्यसेवेचा भाग वेगळा आहे, कंबाईनचा भाग वेगळा आहे, हे परत मी सांगायला लागलेलो आहे. तर फेब्रुवारी 2019 ते फेब्रुवारी 2021
याच्यामध्ये मग तुम्ही सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे, सिम्प्लिफाईडचं पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे त्यांचं म्हणजे आताही तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यात चांगले प्रश्न आलेले होते. म्हणजे 2019 म्हणजे 2020 चं सिम्प्लिफाईड आणि 2021 चं, आणि त्याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी जे त्यांचं आहे तेही वाचू शकता. मग एखाद्याला परिक्रमा वाचलेला असेल, गोविंद परिक्रमा, परत मग सिम्प्लिफाईड घेण्याची गरज नाही. म्हणजे ज्यांनी अगोदर जे वाचलेलं आहे, अभिनव वाचलेला, गोविंद अभिनव, परंतु मी तरी सिम्प्लिफाईड बरोबर जाण्यात मग लगेच तुम्ही म्हणता की सर मग त्यांनी काय पॅकेज दिले का? पॅकेज दिलं म्हणजे जे पुस्तकं चांगले आहेत ते पुस्तक मी चांगलेच म्हणणार, आणि जे पुस्तकं म्हणजे मी बघितलेले नाहीत त्या पुस्तकाबद्दल मला बोलण्याचा काही अधिकार नाहीये. मग त्याच्यामुळं ह्या दोन्हीचा आता मी जे सारांश काढलेला आहे ते सुद्धा सिम्प्लिफाईड मधूनच काढलेला आहे. म्हणजे सिम्प्लिफाईड आणि ज्या माझ्या अगोदरच्या नोट्स होत्या त्या नोट्सचा विचार करून मी सारांश काढलेला आहे. त्याच्यामुळं मी याच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे काही घटक मी परिक्रमातले घेतलेले आहेत, काही सिम्प्लिफाईड मधले घेतले, म्हणजे जिथून चांगलं असेल तिथून मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एवढा सिलेबस पण म्हणजे काही काही वेळेला असंही सांगतायत की म्हणजे ऐकवात असं येते की तुमचा पेपर हा मार्च मध्ये सुद्धा प्रिंट झालेला असू शकतो, म्हणजे मार्च 2021 ला सुद्धा प्रिंट झालेला असू शकतो. तर मग अशा वेळेला जर पेपर मार्च 2021 ला प्रिंट झालेला असेल तर मग काय, म्हणून एवढा कालावधीचा चालू घडामोडी तुम्हाला करावं लागेल. आता 2019 तर तुम्ही वाचलेलंच आहे, फक्त 2020 म्हणजे 2021 आपलं वार्षिकी आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना झालेल्या असतील त्या फक्त वाचून घ्या. परंतु घटना करत असताना मी परत सांगायला लागलोय की राजकीय जो भाग असतो तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. राजकीय किंवा घटनात्मक असेल, मग इथं एखादी घटना दुरुस्ती असेल किंवा एखादं विधेयक असेल किंवा आता घटना दुरुस्ती विधेयक असेल, निवडणुका असतील, तर अशा पार्टवर किंवा एखादं लागू झालेली तारीख असेल किंवा मंजूर झालेली तारीख असेल, अध्यादेश लागू झालेली तारीख असेल, तो महत्वाचा असेल, तर अशा गोष्टी इथे येतात. पुरस्कारावर एक दोन प्रश्न फिक्सच असतात. पोर्टल असतील, शासकीय योजना असतील यांच्यावर प्रश्न फिक्स असतात. क्रीडा असेल किंवा विज्ञान तंत्रज्ञान असेल तर ह्याच्यावर प्रश्न फिक्स असतात. किंवा पहिलं काही झालेलं असेल की त्याच्यावर प्रश्न फिक्स असतात. त्या दृष्टीने चालू घडामोडीचा अभ्यास करा. त्याच्यानंतर विज्ञानचा भाग विचारात घेतलेला असताना विज्ञान त्या दृष्टीने जर विचार केलं तर राज्यसेवा पूर्वला विज्ञान सोपं विचारलं होतं. मित्रांनो इथं बायो तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क आलाय. परत मी सांगेन की ज्या वेळेला तुम्ही वर्गीकरण हे घटक वाचता, वर्गीकरण वाचत असताना एक तर अशोक पवार सरांचा माइंड मॅप आहे, त्या माइंड मॅप मधून प्रश्न जशाच तसे आलेले आहेत. आताही आपण बघितलं म्हणजे एखाद्याच्या पुस्तकातून प्रश्न आले म्हणजे आपण लगेच की म्हणतो की मग त्या पुस्तकातून प्रश्न आले का, ह्या पुस्तकातून प्रश्न आले का. त्यांचे अनअकॅडमीवर लेक्चर आहेत, तेही लेक्चर तुम्ही बघून घेऊ शकता. वर्गीकरण हे टॉपिक तुम्हाला महत्वाचं आहे. वर्गीकरण असेल, मानवी शरीर असेल, मानवी शरीर वर्गीकरण, मग याच्यामध्ये रोग, आहार, विहार सगळं भाग आला. आणि मग त्याच्यानंतर वनस्पतीमध्ये पेशी वगैरेचा जो काही भाग आहे तो प्रश्न किंवा वनस्पतीचे रोग वगैरे काय जर हा जर पोर्शन तुम्ही कंप्लीट केला तर इथं 9 ते 10 पर्यंत प्रश्न आलेले आहेत. आणि तुम्ही मात्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र वाचत असता, मग हे व्यवस्थित करा. वर्गीकरणामध्ये जिथं प्रश्न आलेले आहेत म्हणजे जे जे काही अपवादात्मक आहे, वेगळं आहे, व्हेरी आहे, तिथं प्रश्न जास्त विचारलेले आहेत, तो भाग जास्तीत जास्त प्रयत्न करा. मग ज्याला जमत असेल त्यांनी बायोवर जास्तीत जास्त फोकस करा. मग ज्यावेळेला तुम्ही भौतिकशास्त्राचा विचार करता, मी परत म्हणतोय आता वाचायचं नाही नवीन. जर तुम्ही अगोदर वाचलेलं असलं तरच वाचा. आता परत सांगतोय भौतिकशास्त्र, प्रकाश, ध्वनी, उष्णता इथं विद्युत, उष्णता म्हणजे विद्युत. तर एवढे टॉपिक जरी केले तुम्ही, इतर टॉपिक काही करत बसण्याची गरज नाही. रसायनशास्त्र असेल म्हणजे या टॉपिक मधून तुम्हाला प्रश्न येऊन जातात. आता रसायनशास्त्र करत असताना अणुसंरचना असेल, संयोजन असेल, किरणोत्सार असेल, याच्यामध्ये अणुसंरचना, संयोग वगैरे सगळं आले, किंवा रासायनिक आणि त्याचे व्यावसायिक उपयोग असतील, हा जो भाग असेल हा भाग जरी केला तुम्ही तरी तुम्हाला इथे 2-3 प्रश्न येऊन जातात. प्रश्न कुठे येणार आहेत किंवा प्रश्न कुठे फ्रेम होऊ शकतो तो बघा सगळ्यात महत्त्वाचा. इथं तुमचे 9 ते 10 प्रश्न होणार आहेत तर इथं डिव्हिजन जास्त पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मार्क येणार आहेत त्या पद्धतीने रिव्हिजन पाहिजे. किमान या विज्ञानामध्ये आपल्याला 7 ते 8 मार्क तरी मिळायला पाहिजे. 7 ते 8 मार्क मिळतील या दृष्टीने जर असेल मित्रांनो, 15च्या 15 मार्क मिळतील याचा विचारच करत बसू नका. किमान 7 ते 8 मार्क आले तरी भरपूर झालं. त्याच्यानंतर सगळ्यात क्रुशियल सब्जेक्ट म्हणून मी भूगोल बोलतो. सगळ्यात क्रुशियल सब्जेक्ट इथं तुम्हाला 13 प्लस सुद्धा जाता येते. काही जणांना इथं 15 भेटतील,
पण प्रत्येकालाच 15 पडतील अशातला भाग नाही. आता इथे मित्रांनो काही जण म्हणतात फक्त महाराष्ट्राचे 15 प्रश्न पडतात. अजिबात नाही. महाराष्ट्रावर 8 ते 9 प्रश्न पडतात आणि 5 ते 6 प्रश्न भूगोलावर पडतात. तुम्हाला मग महाराष्ट्राचाही भूगोल करावा लागेल आणि भारताचाही भूगोल करावा लागेल. मी तर म्हणतो सायमल्टेनियसली तुम्हाला दोन्ही करावं लागेल. आता मग महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल करत असताना प्राकृतिक किंवा राजकीय तुम्ही एकत्र करू शकता. प्राकृतिक भूगोलावर जास्त प्रश्न पडतात, प्राकृतिक एकत्र करू शकता. नद्या घेतल्या तर नद्या एकत्र करू शकता. ओके. त्याच्यानंतर हवामान एकत्रच करू शकता. हवामान असं काही वेगळं नाही. म्हणजे जे जे घटक तुम्हाला तुलनात्मक रीतीने अभ्यास करता येतात ते करू शकता. वने एकत्रच करू शकता. म्हणजे ज्या शब्दावर प्रश्न आहेत म्हणजे जे ह्याचा सिलेबस दिलेला आहे. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ज्यावेळेला तुम्ही भूगोलचा अभ्यास करता त्यावेळेला भूगोलचा सिलेबस दिलेला आहे आणि भूगोलचा सिलेबस मग काही मुलं विचारतात सर पुस्तक कुठलं वापरायचं. पुस्तक जे अगोदर आतापर्यंत तुम्ही जे जे काही वाचलेलं आहात, आतापर्यंत जे काही वाचन करत आलेलं आहात तेच पुस्तक वापरा. जर शॉर्ट नोट्स काढलेल्या असतील तर त्या शॉर्ट नोट्सचा वापर करा किंवा इतर जास्तीत जास्त ट्रिक्सचा वापर करा. भूगोलमध्ये जेवढ्या ट्रिक्स तुम्हाला तयार करता येतील किंवा तयार केलेले असतील, मग इथं लोकसंख्या असेल, लोकसंख्या हे प्रकरण मी घेणार आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक एक ट्रिक्स मिळेल. म्हणजे आजपासून समजा 10 दिवसामध्ये 10 ट्रिक्स मिळतील. एखाद्या दिवशी घनता घेईल, एखाद्या दिवशी लोकसंख्या घेईल, एखाद्या दिवशी बाललिंग गुणोत्तर घेईल, एखाद्या दिवशी साक्षरता घेईल. म्हणजे भारत आणि महाराष्ट्र ते तुम्हाला एकदम सोप्या ह्याच्यामध्ये ते मिळून जाईल. तुम्ही एकदा जरी बघितलं तर तुम्हाला ते लक्षात राहील. इकडून 10 राज्य, तिकडून 10 राज्य, इकडून 10 जिल्हे, तिकडून 10 जिल्हे, त्या गोष्टी होऊन जातील. तर या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला इथं 13 प्लस 13 14 15 पर्यंत मार्क आणि ज्याला 13 14 15 मार्क मिळतात म्हणजे 60 पैकी 15 गेले म्हणजे राहिलेल्या 6 विषयामध्ये तुम्हाला ओन्ली फक्त 45 मार्क घ्यायचे. म्हणजे 8 संग 48 म्हणजे 8 जरी प्रत्येकात आले तरी तुम्हाला 48 आणि हे 15 म्हणजे जवळजवळ 58 पास 63 पर्यंत तुम्ही जाऊ शकता जर 15 पडले तर. काही जणांना 15 पडतात, काही जणांना, पण या विषयामध्ये किमान 13 मार्क येणं गरजेचं आहे आणि ते मार्क फक्त आणि फक्त रिव्हिजन वर येऊ शकतात. रिव्हिजन 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 रिव्हिजन. मित्रांनो तुमचं रिव्हिजन जेवताना सुद्धा रिव्हिजन चालू असलं पाहिजे. तुम्ही चहा प्यायला गेला चहा पिताना सुद्धा रिव्हिजन चालू असलं पाहिजे. एकच फंड आहे, ह्या 15 दिवसातला जास्तीत जास्त वेळ तुम्ही किती वेळ उपयोगाला आणता हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. चहा प्यायला गेलं सुरू बाबा नद्याचं काय आहे म्हणजे जास्तीत जास्त वेळ. कारण मित्रांनो एक एक पोस्ट फार महत्वाची आहे. तुम्ही PSI झाला तर आजकालचा जर बाजाराचा रेट बघितला तर फार विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करा. व्यवस्थितपणे अभ्यास केले की डेफिनेटली फक्त तुमचा माइंडसेट कंबाईनचा ठेवा. जे राज्यसेवेचा माइंडसेट ठेवून पेपरला जातील मित्रांनो त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कंबाईन वेगळे आहे, राज्यसेवा वेगळी आहे. परत सांगायला लागलो आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी अभ्यास करताय किंवा तुमचे जे कोणी मेंटॉर असतील ते सगळे तुम्हाला सांगत असतील की राज्यसेवा वेगळा आहे, कंबाईन वेगळा आहे. भाग लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा. नाहीतर आई वडिलांनी एवढं कष्ट केले, तुम्ही एवढं कष्ट केले, सगळं पाण्यात जाईल. फक्त 15 दिवस कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवा. कॉन्फिडन्स लेवल हाय ठेवा. सारखं असं वाटलं पाहिजे यस मीच येणार. अरे जे काही 650 गुणिले 20 असतील किंवा ST असतील, AS असतील, जे कोणी येतील त्याच्यात माझा नंबर असणार आहे, माझा नंबर असणार आहे. प्रत्येक वेळेला ऑलिज जाईल, ऑलिज जाईल, ऑलिज जाईल म्हणत चला. जर टेन्शन आलं जास्त ऑलिज जाईल, ऑलिज जाईल म्हणत चला. अरे जेवढा तुमचा कॉन्फिडन्स नाही तर दुसरं कोण तुम्हाला पास करणार आहे, तुम्ही स्वतः तुम्हाला पास करणार आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्फिडन्स लेवल जास्त ठेवा. ओके. भूगोल. आता बघा इतिहासमध्ये काय आहे. इतिहासमध्ये परत मी तेच म्हणत की तुम्ही महाराष्ट्र आणि भारत असं वर्गीकरण न करत असण्यापेक्षा मी म्हणेल की समाज सुधारकावर सगळ्यात जास्त प्रश्न असतात तर समाज सुधारक व्यवस्थितपणे वाचून घ्या. मी इथं म्हणेल की इतिहासचे जवळजवळ अनेकांचे सगळेच व्हिडिओ संतोष चव्हाण सरांचे भरपूर व्हिडिओ आहेत किंवा त्यांच्या नोट्स जर तुम्ही अगोदर ज्याच्या कोणाच्या वाचलेल्या असतील मी वाचलेले असतील असं गृहीत धरून सांगतोय. म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघून घ्या, त्यांच्या नोट्स बघा किंवा इतर कुठलंही काही वाचलेलं असू द्या. म्हणजे तुम्ही दीपस्तंभाचं समाज सुधारक वाचलेलं असू द्या, ज्ञानदीपचं वाचलेलं असू द्या, उमेश सरांचं ते वाचलंय, जे काही वाचलंय ना ते कंटिन्यू करा. आता नवीन पुस्तकं फक्त घेऊ नका. समाज सुधारकावर प्रश्न येतात हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग आता महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना तुम्ही गटार सरांचं वाचलेलं असेल, गटारे सरांचं वाचलेलं असेल, तिथं वृत्तपत्रावर प्रश्न येतात, संस्थावर प्रश्न येतात किंवा ज्या वेळेला आपण काँग्रेसचा इतिहास बघतो, काँग्रेसचे अधिवेशन असतात, काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न येतात. माझं एकच म्हणणं आहे जे काही वाचलेलं आहे ना ते रिव्हिजन व्यवस्थित करा. आता तुम्हाला पुस्तकं आणि कोणता प्रश्न वाचायचा हे सांगायची गरज नाही कारण तुम्ही सगळं शेवटाला आलेला आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे कॉन्फिडन्स परीक्षा दे, कॉन्फिडन्स परीक्षा दे. ज्या वेळेला मित्रांनो भाग लक्षात घ्या, काही मुलं माझ्याकडे येतात आणि सांगतात सर हा माझा शेवटचा आठवण आहे,
काही मुली माझ्याकडे येतात आणि ते सांगतात, सर हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे, नाही झाला तर काय? अजिबात विचार करू नका मित्रांनो, जगाचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अटॅच झाला त्या त्या ठिकाणी अवघड जातं. उदाहरणार्थ मी नेहमी एक उदाहरण देत असतो की डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलीचं ऑपरेशन करू शकत नाही कारण तो इमोशनली अटॅच झालाय. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की प्रश्नपत्रिका सोडवत असताना ज्यावेळेला तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाताल त्यावेळेला एक वाक्य नेहमी म्हणा. ज्यावेळेला तुम्ही पिक्चर बघत असता, चित्रपट बघत असता, त्यावेळेला एक वाक्य येत असतं बघा तिथं की या पिक्चर मध्ये सर्व पात्र सर्व घटना काल्पनिक आहेत, याचा कोणाशीही काही संबंध नाही, आला तर तो योगायोग समजावा. आपण बी असंच म्हणायचं, ह्या पेपरचा आणि माझ्या जीवनाचा काहीच संबंध नाही, आलाच तर तो योगायोग समजावा. 4 ते 5 मार्क मित्रांनो आपोआप तुमचे वाढून जातात. म्हणून माझं सांगणं हे आहे की अभ्यास करत असताना इथून पुढे काय, इथून पुढे फक्त रिव्हिजन आणि ग्रुप डिस्कशन. आणि सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन करत असताना काही काही मुलं मला म्हणतात, सर तुम्ही तर म्हणताय 1 डे 1 सब्जेक्ट, कसं होणार? उदाहरणार्थ मित्रांनो, इथं तुम्ही वाचलेलं आहे किंवा काही समाज सुधारक असतील किंवा काँग्रेसचे अधिवेशन असतील, ज्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत किंवा 1857 चा उठाव असेल, 1857 पूर्वीचे उठाव सुद्धा येतात बरं का, पूर्वीचे उठाव असतील, गव्हर्नर जनरल असतील वगैरे वगैरे वगैरे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही संथाळांचा उठाव वाचलेला आहे, संथाळांचा उठाव वाचत असताना याच्यातला जो काही डाटा आहे तो सगळा तुम्हाला येतो, मग परत कशाला वाचत असतो? काय गरज आहे? 1857 चे उठाव सगळं येतात, परत वाचत असते. राजकीय उठाव, राजकीय कारण, सामाजिक कारण, तात्कालिक कारण, कशाला? काय गरज आहे? वेळ कशाला? म्हणजे जे येतंय ते फक्त येतंय का बघ, आणि जे येत नाही किंवा जे कन्फ्युजन करणारा आहे किंवा जे सारखं सारखं विस्मरणात जाणारा आहे त्यालाच फक्त रिवाइज कर, दुसरं काही करत बसू नको. आणि सगळ्यात महत्वाचं, आई-वडिलांवर विश्वास ठेव, तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव आणि जे काही वाचलंय त्याच्यावर विश्वास ठेव. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला काही अडचणी येतील त्या त्या वेळेला बिनधास्तपणे तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. जी काही अडचणी येत त्या ती अडचण, कोणतीही अडचण येऊ द्या, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील कोणत्याही विद्यार्थ्याला, असं तर सगळे शिक्षक तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असतात, पण तरीही जर काही अडचण असली तरी बिनदिक्कतपणे कोणताही संकोच न करता 95 उत्तम पवार या नावावर तुम्ही एकतर कॉल करू शकता, मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, टेलिग्राम करू शकता. तुम्हाला जी काही मदत करता येईल ती सगळी मदत मी करण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा द लायन अकॅडमी याच्यावर, या YouTube चॅनलवर विश्वास ठेवून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. फक्त परीक्षा देत असताना सायलेंट माइंडेड परीक्षा द्या. इथून पुढे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे, जो एकदम कूल माइंड परीक्षा देईल ना, इथं जिंकणार कोण आहे? महेंद्रसिंग धोनी जिंकणार आहे, विराट कोहली जिंकण्याची शक्यता कमी असते. कारण जेवढ्या कूल माइंडने तुम्ही परीक्षा देताल ना तेवढं तुमचं चांगलं आहे. आणि तुम्ही थोडेही वायबल झाला मित्रांनो, एक सेक्शन जर तुम्हाला अवघड गेलं, मी नंतर सांगेनच तुम्हाला की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते, शेवटच्या दिवसात सांगेन, एक 5-6 दिवसानंतर मी तो एक व्हिडिओ तयार करेन की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते. तर इथं परत एकदा तुम्ही द लायन अकॅडमी यांच्यावर विश्वास ठेवून हा व्हिडिओ बघितला. जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला पूर्वचे असतील, मुख्यचे असतील किंवा लाचे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्हाला सगळे बघायला मिळतील. परत एकदा या परीक्षेच्या निमित्तानं किंवा या अभ्यासाच्या निमित्तानं तुम्हाला चांगला अभ्यास व्हावा म्हणून द लायन अकॅडमी मार्फत मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.